जनावरांच्या चारामध्ये ओल्या आणि कोरड्या चाऱ्याचं प्रमाण असणं आवश्यक असतं, तसंच पशुखाद्याचाही समावेश करणं गरजेचं आहे। चाऱ्याचं योग्य नियोजन केल्यास दुधाच्या उत्पादनातही वाढ होते। जनावरांचा चारा कसा असावा याविषयी जाणून घेऊयात कोल्हापूर पशुसंवर्धन विभागाचे डॉ. सॅम लुद्रिक यांच्याकडून। या दुग्ध व्यवसायामध्ये 70% खर्च हा आहारावर होत असतो। म्हणून शेतकरी बांधवांनी आपण आपल्या जनावरांना सकस आहार देतो का याच्याकडे लक्ष देण्याची अत्यंत आवश्यकता आहे। आता आहार म्हटल्यानंतर यामध्ये दोन भाग येतात, एक वैरण आणि दुसरा पशुखाद्य। पशुखाद्य काही लोक त्याला चंदी असं म्हणतील किंवा काही लोक त्याला आंबून असं म्हणतील, परंतु पशुखाद्य हा अत्यंत महत्त्वाचा विषय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आहे। वैरणीमध्ये आपण जर पाहायला गेलो तर जनावराच्या वजनाच्या 2.5% इतक्या ड्राय मॅटर प्रमाणात आपल्याला त्या जनावराला वैरण द्यायचे आहे। ढोबळमानाने विचार केल्यास 300 किलोच्या जनावरासाठी आपल्याला 7.5 किलो इतकी ड्राय मॅटर बेसिसवर वैरण देणं आवश्यक आहे। यापैकी 1/3 कॉन्सन्ट्रेट्स म्हणजे पशुखाद्य आणि 2/3 इतकी वैरण, आणि या 2/3 पैकी 1/3 ओली वैरण आणि 2/3 वाळली वैरण इतकी वैरण त्या जनावराला देणं आवश्यक आहे। शेतकरी बांधवांच्या असं मनामध्ये आहे की जितकी जास्त ओली वैरण आपल्या जनावराला आपण घालू तितकं आपलं जनावर जास्त दूध देईल, परंतु माझी शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की 1/3 इतकी ओली वाळली वैरण त्या जनावराला जाणं, त्याच्या पोटामध्ये जाणं अत्यंत आवश्यक आहे। कारण या वाळल्या वैरणीमुळेच त्या जनावराची पचनक्रिया सुधारते, त्या जनावराच्या पोटाच्या हालचालीमध्ये खूप चांगला फरक होतो आणि मग ते जनावर दूधसुद्धा चांगलं देऊ लागतं। उदाहरणादाखल जर द्यायचं झालं तर तंतुमय पदार्थांची या जनावरासाठी अत्यंत आवश्यकता आहे। हे कशासाठी तर आपल्या दुधामध्ये लोण्याचं प्रमाण वाढायचं असेल तर तंतुमय पदार्थांची आवश्यकता आहे, आणि हे तंतुमय पदार्थ आपल्याला वाळल्या वैरणीतूनच आपल्या जनावराला देता येतात। म्हणून जितकी प्रथिनं, जितके कार्बोहायड्रेट्स म्हणजे ज्याला आपण पिष्टमय पदार्थ म्हणतो, जितकं फॅट आणि जितकं जीवनसत्व, जितकं क्षार आपल्याला द्यायचं आहे तेवढं या आहारामध्ये समाविष्ट होणं अत्यंत आवश्यक आहे, आणि याकडे शेतकरी बांधवांनी लक्ष देणं गरजेचं आहे। आता म्हणाल तर प्रथिने जी आहेत ती प्रथिने त्यांची शरीराला जशी आवश्यकता आहे ती त्याच्या वाढीनुसार आवश्यकता आहे। म्हणजे लहान वासरं आहेत त्यांच्या वाढीसाठी प्रथिनांची आवश्यकता जास्त आहे। ज्या खाद्यामध्ये 20 ते 22% प्रोटीन्स असतील तशी खाद्य त्या जनावराला देणं, त्या वासरांना देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याची वाढ चांगली होईल। दुसरी गोष्ट आहे की जर दुभतं जनावर असेल तर त्याला साधारणतः 18% प्रथिनांची आवश्यकता आहे, आणि आपल्या खाद्यामध्ये 18% प्रथिनं आहेत किंवा नाहीत याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे। आणि जर एखादं जनावर गाभण आहे तर त्या जनावराला 16% प्रोटीन्स आपल्याला देणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये दुधाचं उत्पादन थांबलेलं आहे, परंतु ते जनावर गाभण आहे। आपण ज्या वेळी पशुखाद्य खरेदी करतो त्यावेळी या प्रथिनाची त्या पशुखाद्यामध्ये किती प्रथिनाचे प्रमाण आहे हे पाहणं शेतकऱ्यांनी अत्यंत आवश्यक आहे। म्हणजे आपण जर एखाद्या वासराला जर 16% प्रमाणे प्रोटीन्स देत असू तर ते प्रोटीन्स कमी पडून त्या वासराच्या वाढीवरती परिणाम होऊ शकतो। तेच जर एखाद्या भाकड जनावराला जे गाभण आहे परंतु दूध देत नाही अशा जनावराला जर आपण 22% प्रोटीन्स देत असू तर त्याची त्या जनावराला फारशी आवश्यकता नाही। म्हणून याच्याकडे अत्यंत बारकाईनं आपण लक्ष द्यायला पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळी जनावर गाभण असतं त्यावेळेला विशेषतः म्हैशींच्यामध्ये, गायींच्यामध्ये ती गाय भरपूर दूध देत असते, म्हणून शेतकऱ्याचं त्या गायीकडे प्रेमानं लक्ष असतं आणि शेतकरी त्याला पशुखाद्य गाभण पिरियडमध्ये पण देत असतो, गाभण कालावधीमध्ये पण देत असतो। परंतु विशेषतः म्हैशींच्यामध्ये आपण पाहतो की म्हैस 6 महिन्याची गाभण आहे असं ज्यावेळी पशुपालकाच्या लक्षात येतं आणि ती म्हैस दूध द्यायची बंद करते, त्यावेळी पहिलं काम जर पशुपालक काय करत असेल तर ते त्या जनावराचं पशुखाद्य तो मालक बंद करतो। आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल किंवा कोल्हापूरच्या आसपासच्या जिल्ह्यांच्यामध्ये असेल, सकस वैरणीचा अभाव असल्यामुळं आपण सध्या कारखाने चालू झाले की आपण ऊसाच्या वाड्यावरती आपल्या जनावरांचं पोषण करत असतो, आणि ज्यावेळी ऊसाच्या वाड्यावरती त्या जनावराचं पोषण होत आहे त्यावेळी मात्र त्याला पशुखाद्याची अत्यंत आवश्यकता आहे हे पशुपालकाच्या लक्षात येत नाही। आणि मग या गाभण कालावधीमध्ये या जनावरांना पशुखाद्य न दिल्यामुळं त्या जनावराच्या शरीरामध्ये काही ऊर्जा शिल्लक राहत नाही, त्या जनावराच्या अंगातली एकदम शक्ती क्षीण, ते जनावर क्षीण होत जातं
आणि मग त्या दुभत्यामध्ये त्या जनावराच्या खूप आपल्याला नुकसान सोसावं लागतं. किंबहुना काही जनावरं खाली बसतात, अशक्तपणामुळं ती परत उठत नाहीत. काही जनावरांच्यामध्ये वार आडण्याची प्रक्रिया होते. काही जनावरांच्यामध्ये जनावर व्यवस्थित वेत नाही. काही जनावरं व्यवस्थित व्याली तर ती 2 वेळचं व्यवस्थित दूध देत नाही आणि दुग्धोत्पादनावरती खूप परिणाम होतो. म्हणून गाभण कालावधीमध्ये विशेषतः मोठी म्हैस असेल, मुर्हा म्हैसाणासारखी तर 2.5 किलोपर्यंतचं आणि लहान म्हैस असेल तर किमान 1.5 किलोपर्यंत इतकं पशुखाद्य शेवटच्या 60 दिवसामध्ये म्हणजे व्यायाच्या अगोदर 60 दिवसामध्ये देणं अत्यंत आवश्यक.